दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानामध्ये बिघाड. विमानाचं तापमान अचानक वाढल्यानं प्रवाशांना त्रास, श्वास घ्यायला त्रास होत असतानाही विमान उडवण्याची घाई, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा. वर्षा निवासस्थानी भेट. छत्रपती शिवाजी महाराज पार्क संदर्भात भेट असण्याची शक्यता. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी. कालच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह. एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय सिब्बलांनी इत्थंभूत मांडलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ओबीसी आहेत म्हणून मंत्री बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. बावनकुळेंनी कुणाचेही दाखले रद्द करण्याचे आदेश दिले नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. गडचिरोलीतील सर्पदंशानं झालेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश. शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नसल्यानं संताप. मुंबईमधील बहुतांश भागांमध्ये शाळा आणि कॉलेजच्या आवारातील पानटपऱ्या बंद. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका. शाळेपासून 50 ते 100 मीटरच्या आवारात असलेल्या टपऱ्यांवर कारवाई. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील बाबा धबधबा पर्यटकांसाठी बंद. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलावर पर्यटकांनी हल्ला केल्यानंतर स्थानिकांचा निर्णय. काँग्रेस खासदार राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची घेणार बैठक. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा. चीनमध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा कहर. रस्ते वाहतूक आणि विमानसेवा विस्कळीत. 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचं स्थलांतर.